आज आपण मातंग समाजाच्या वस्तीमध्ये आलेलो आहे. मातंग वस्तीमध्ये देवळाली प्रवरा शहराच्या कडेला इथं आदिवासी पाडा आहे, मातंग वस्ती आहे, बौद्ध वस्ती आहे. तर या वस्त्यामध्ये सातत्यानं दुर्लक्ष केलं जातं. देवळाली प्रवरा नगरपालिका सत्ताधारी जरी असले तरी आम्ही 4-5 वर्षापासून या भागामध्ये काम करतो. तर आज प्रशासक असतानाही प्रशासकाला आम्ही वेळोवेळी सुचवलं होतं की ह्या मातंग समाजाच्या स्मशानभूमीचा जो प्रश्न आहे, आता तुम्ही बघत असाल, आता ह्या कार्यकर्त्यांनी स्वतः ही साफ केलेली आहे. ही जी स्मशानभूमी आहे, तर त्या स्मशानभूमीमध्ये शेवटच्या क्षणाला एखादा मातंग समाजाचा कार्यकर्ता जर एक्सपायर झाला तर त्याला अनंतात विलीन होतानाही त्याच्या देहाचे हेळसांड होती. कारण इथं ते जाळण्याकरता, त्याला अग्निडाव देण्याकरता इथं ब्रॅकेट सुद्धा नाही. म्हणजे इथं जे ठेकेदारांनी काम केलंय तो ब्रॅकेट सुद्धा बसवलेलं नाही. इथं त्या समाजाच्या स्मशानभूमीमध्ये इथं संडास बांधून ठेवलेली आहे. त्या टॉयलेटच्या पाण्याचा भयानक वास येतोय. ज्या ज्या वेळेस इथं अंत्यविधी लोक येतात तिथं नाक मुरडून थांबतात. इथे परगावातून लोक आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये 1 नंबर आलेलं गाव, देशामध्ये 3 नंबर आलेलं गाव, आणि या गावाची अशी परिस्थिती. आत्ताच नवीन सत्ताधारी आलेले आहेत. तर ह्या सत्ताधाऱ्यांना मला सांगणं का तुम्ही तातडीनं मातंग समाज असेल, बौद्ध समाज असेल, मुस्लिम समाज असेल, ह्या सर्व भूमींचा विकास आणि प्रथमतः त्याला प्राधान्य देऊन देवळाली शहराचे मुख्य अधिकारी म्हणून या मुख्य अधिकाऱ्यांनी 10 तारखेनंतर तुम्ही कामावर रुजू होणार आहात. तर तुम्ही तातडीनं या भागाला भेट देऊन या नागरिकांच्या समस्या तुम्ही सोडवल्या पाहिजे. अन्यथा आम्हाला या समाजाला घेऊन तिथे धरणे आंदोलन करून संबंधित अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासावं लागेल, हा इशारा देतो. आणि त्यातली त्यात येथे बरेचसे प्रॉब्लेम आहेत. तर हे सर्व प्रॉब्लेम, डापे टाकणं असेल, नाल्यांचे प्रॉब्लेम असतील, जे जे काही प्रॉब्लेम असतील, तर स्वतः मुख्य अधिकाऱ्यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही इथे भेट देऊन तातडीनं तुम्ही याच्यावर मार्ग काढताल. नवीन नगराध्यक्षांनी सुद्धा याच्यावर मार्ग काढावा. तुम्ही सुद्धा स्वतः इथं भेट द्या, या परिसरात येऊन तुम्ही पाहणी करा आणि या लोकांच्या समस्या तुम्ही सोडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. अन्यथा आम्हाला आमचा मार्ग मोकळा राहील ही ग्वाही देतो आणि थांबतो.